2018 पासून भारतीय जनता पार्टीमध्ये अविरत सेवा देणारे आशिषदादा पवित्रकार यांना अकोला महानगरपालिकेकरता ऐन वेळेवर भारतीय जनता पार्टीने तिकीट नाकारले होते. तिकीट नाकारल्यानंतरही नवस न होता त्यांनी जिद्दी आणि आपल्या प्रपंचाने अपक्ष फॉर्म भरून एक नवा उपक्रम दाखवलेला आहे. नव्हे तर मोठा यशाचं शिखर गाठलेलं आहे. अपक्ष राहूनही आशिषदादांनी उमेदवारी दिलेला आहे. त्यानंतर विजयाचा एक झेंडा फडकवलेला आहे. माझ्यासोबत आहे आशिषदादा पवित्रकर, त्यांच्यासोबत आपण चर्चा करणार आहोत. दादा, सर्वप्रथम आपलं अभिनंदन. शिखर गाठलेला आहे, यशाचा झेंडा आपण काय सांगाल तुमचा प्रवास कसा आहे? प्रवास असा आहे की आता हा जो विजय हा जनतेचा विजय झालेला आहे आणि मी म्हणजे ते आहे. हा मी नगरसेवक आहे, पण जनता जी आहे प्रत्येक घरचा जनतेचे सदस्य आहे. तसंच काम केलेलं आहे माझ्या प्रभागात आणि आज मला त्यांनी माझ्या कामाची पावती दिली आणि हा जो विजय आहे हा जनतेचा. दादा, सत्ता स्थापनेकरता अपक्षांची भूमिका असणार आहे. आता आमची जेवढी ज्येष्ठ मंडळी आहे सर्वांचं मी मार्गदर्शन घेणार आहे आणि त्या हिशोबानेच काही कॉल तर सगळीकडून सुरू आहे. पण आता सध्या भेटणारे एवढे सुरू आहेत की ते कुणाचं होऊन नाही राहणं. तर त्या हिशोबाने नंतर सर्वांचं मार्गदर्शन करून अजून वेळ आहे ना, त्या हिशोबाने सर्वांनी. काल विजयाच्या नंतर शिवसेना शिंदे गटाचे शहर प्रमुखांनी या ठिकाणी येऊन काहीतरी संदेश आणला असं आम्हाला तसं काहीच नाही आहे. ते मला शुभेच्छा द्यायला आले, मुखे घेऊन शुभेच्छा द्यायला आले होते. तसं संदेश वगैरे नाही आहे. माझे बाकी सगळ्या पक्षासोबत संबंध सर्व अशी चर्चा चालू आहे की आशिषदादा शिंदे गटांचा झेंडा हातात घेणार, म्हणजे भगव्यासोबत नेहमीच आशिषदादा होते. असं आहे की आता जेवढी जनता आहे माझ्या प्रभागात सर्वच प्रकारची, सर्व जाती, सर्व लोक राहतात आणि त्या सर्वांनी मला सपोर्ट केला. मी अपक्ष होतो आणि अपक्षात मला प्रत्येक एरियातून मदत झाली. तर आता सर्वजण जो पण निर्णय घेतील मी त्याच्यावर उत्तर जे म्हणतील ते मी करणार. ज्यांनी डावललं काय संदेश द्याल त्यांना? नाही, ज्यांनी मला डावललं त्यांना उत्तर हे जनतेने दिलेलं आहे. हा जो प्रभाग आहे एवढा मोठा 19,000 त्याच्यातून जनतेने सांगितलं होतं त्यांना की बायांना डावलू नका, हा चांगला पोरगा आहे आणि त्या गोष्टी झालेल्या आहेत. तर त्या आता जनतेने त्याचं उत्तर दिलेलं आहे. ज्यांनी डावललं त्यांना जनतेनेच उत्तर दिलेलं आहे. येणाऱ्या काळात कोणासोबत जायचं हे ज्यांनी मला निवडून दिलं हे जनता जनार्दन असतील किंवा ज्येष्ठ यांच्यावरच मी सोपवलेलं असल्याचं आशिष पवित्रकर यांनी स्पष्ट केलं आहे. टॉप न्यूज मराठी, प्रदीप पुरेकर. आता जोकासू STP या अत्याधुनिक जॅपनीज तंत्रज्ञानाने सुसज्ज, क्विक इन्स्टॉलेशन, एनर्जी एफिशियंट, नॉइजलेस ब्लोअर्स, लो मेंटेनन्स या आणि अशा वैशिष्ट्यांनी परिपूर्ण जोकासू STP तंत्रज्ञान प्रकल्प उभारणीपासून ते विक्री पश्चात समाधानकारक सेवा देणारी, भारताबरोबरच परदेशात देखील प्रकल्पांची यशस्वी उभारणी करणारी कंपनी डेक्कन वॉटर ट्रीटमेंट प्रायव्हेट लिमिटेड.